चला तर मंडळी, छानपैकी या ठिकाणी ना वाटण तयार केलेलं आहे. तुम्ही म्हणाल वाटण कशाचं? सांगते. वाटण या ठिकाणी खोबरं, लसूण, अद्रक आणि जिरे घालून केलेलं आहे. 2 ते 3 चमचे आपलं हे खोबऱ्याचं वाटण तयार झालं. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचे कूट घालायचे आणि 2 चमचे लाल तिखट घालायचं. आता तुम्हाला भाजी जर फार तिखट हवी असेल तर तिखटाचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता. आता आजी म्हणायची यामध्ये ना कराची चटणी घातली की या भाजीची चव दुप्पट वाढते, म्हणून 1 चमचा या ठिकाणी कराची चटणी घालून घेतली. 2 चमचे पाणी घालायचं आणि या ठिकाणी बघा अशा पद्धतीने ग्रेव्ही तयार करून घ्यायची. आता नाके मुरडणारेही अगदी चाटून पुसून खातील एवढी छान ही भाजी बनते. आता माझ्या जावीने ना या ठिकाणी मला दोडके दिलते, त्याच दोडक्याची भाजी आता या ठिकाणी करणार आहे. 2 दोडके घ्यायचे, स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे. आता स्वच्छ पाण्याने धुवून घेतल्यानंतर त्याचा पुढचा पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा आणि बघा व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने ना त्याला चोळून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने ना दोडक्याचा शेंडा दुसऱ्या भागावर चोळून घेतलेले ना त्याच्यातील जो कडवटपणा असतो तो कमी होतो, अशी मला आजी म्हणायची. आता या ठिकाणी अशा पद्धतीने मी दोडक्याचे कट केलेले भाग दोडक्यावरती चोळून घेतले. त्यानंतर याच्या ज्या शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. आपण खाताना ना ते कठीण लागतात, त्यामुळे या ठिकाणी शिरा काढून घ्यायच्या. आता दोडका स्वच्छ केल्यानंतर याच्या छोट्या छोट्या फोडी तयार करून घ्यायच्या आहेत. गॅसवरती कढई ठेवायची, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं, अर्धा चमचा जिरे मोहरी घालायची. जिरे मोहरी चांगले तडतडले की यामध्ये कट करून घेतलेल्या फोडी घालून घ्यायच्या आणि मोठ्या आचेवरच या फोडीना आपल्याला परतून घ्यायच्या आहेत. 2 मिनिटानंतर लगेच आपल्याला यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आणि परत 1 ते 2 मिनटं हे वाटण चांगलं फोडीमध्ये परतून घ्यायचं आहे. यामध्ये कढीपत्त्याची पानेही घालायची. त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि 1 वाटी गरम पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर आपल्याला 5 मिनटं ही भाजी शिजवून घ्यायची आहे. 5 मिनिटानंतर बघा भाजी अगदी छान चमचमीत या ठिकाणी बनवून तयार होते. खायला 1 नंबर लागते. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूया नवीन रेसिपीबरोबर. तोपर्यंत रामकृष्ण हरी. धन्यवाद.